आता खूप लेट झालेलं आहे. शाळेत जाण्याची वेळ झाली, ऑफिसला जाण्याची वेळ झाली. घाई करा, आंघोळ करा. म्हणलं तर आंघोळ करायची काय गरज आहे? स्प्रे मारून घे बस, आंघोळीची काय गरज आहे? चला चला, पडा पडा. वेळ झालाय शाळेचा, ऑफिसचा वेळ झालाय. आता शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना कलियुगाचं प्रस्थ मांडलेलं आहे पूर्ण जगात. कलियुग दाखवत आहे. पण बघा सिनेमा बघ. आधी मनाला आकर्षित करतो सिनेमा, मग मन आपल्याला सांगते माझं काम राहिलंय, मी सिनेमा कशाला बघू, टाइमपास होईल. पण मन जिंकून जाते आणि आपण आपला टाइमपास करायला मनासोबत हारून जातो. आता मूवी बघत असताना कलियुग इथं थांबत नाही. कलियुग आता पुढचा त्याचं शस्त्र वापरते. पुढचं शस्त्र आहे व्यसन, दारूचं व्यसन. अशा प्रकारे या कलियुगात एक आत्मा फसत जातो, कलियुगाच्या घेऱ्यात सापडतो. तो दुसरा ड्रामा आहे. आणि मन आणि कली आपल्याला हरवून टाकतात. आता जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा लक्षात येते की खूप सारा वेळ वाया गेला. पाप कर्म करण्यामध्ये मी कितीतरी जन्म वाया घालवले. अचानक आपल्या जीवनात एक टर्निंग पॉइंट येतो. आपल्या नशिबानं, आपल्या भाग्यानं आपल्या जीवनात एखादा भक्त भगवद्गीता घेऊन येतो. हरी बोल. आणि भगवद्गीता वाचायला सांगतो. हा आपल्या जीवनातला सर्वात मोठा क्षण आहे की भगवद्गीता वाचण्यासाठी एक भक्त आपल्याला माहिती सांगतोय. मन ऐकणार नाही, पण आपण स्वतः मात्र भगवद्गीता वाचायला पाहिजे. मध्ये जा. अशा प्रकारे एका आत्म्याचा भगवंतासोबतचा जो संबंध आहे, विसरलेला संबंध, हा भगवद्गीता वाचून जागृत होऊ लागतो. मन सुरुवातीला म्हणते भगवद्गीता वाचू नको, काय गरज आहे वाचायची, श्रीमद भागवत वाचू नको. जबरदस्तीच्या मनाला आवडून जोपर्यंत आपण भगवद्गीता वाचत नाही तोपर्यंत मन आपल्याला वाचूच देणार नाही. म्हणून आपण सुरुवातीला जबरदस्तीनं का होईना भगवद्गीता, श्रीमद भागवत वाचन चालू करायला पाहिजे. आता बघूया पुढे काय होते.
Mind is the friend of oneself, and mind is the enemy of oneself. So as you pray to mind, आपल्या मनाला आपण ट्रेनिंग केली पाहिजे भगवद्गीता वाचनाची. then my life is affected. मनाला ट्रेनिंग भरती करण्याची. Become my enemy. Then तर मन आपला मित्र बनेल. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे. मनाला जर भगवंताकडे नेलं तर तो आपला खरा मित्र बनेल. मनाला भगवंतापासून दूर नेलं तर तो आपला सर्वात मोठा शत्रू बनेल. म्हणून मनाला आवडून आपण भगवद्गीता वाचायला पाहिजे. आता परत एकदा भक्तांची भेट होते आणि भगवंताचे भक्त म्हणतात कसं काय चांगलं गीतेचं वाचन. आता गीता वाचल्यानंतर भगवंताच्या नामाचा जप करा. भगवंताच्या नामाचा जप चालू होतो. माळेवर भगवंताच्या नामाचा जप सुरुवातीला जपामध्ये मन लागत नाही. मन आपल्याला जपामध्ये डोक्या मारवतो, झोपवतो. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्णा. भक्त सांगतात की बघा जपामध्ये मन लागत नसते. बरोबर आहे, कारण मनाला ताब्यात आणणं सोपं नाही. मग तुम्ही काय करा, मनाला पण भक्त बनवा, मनाला पण जप करायला लावा. बघा मन तुमचं ऐकू लागेल हळूहळू. बस खाली बस. हे म्हणा तू पण जप कर माझ्यासोबत. भगवंताचं दिव्य सुंदर असं नाम आहे. मी नाही बघू शकत. मी भगवद्गीता वाचली, आता मला लक्षात आलं की भगवंत माझे स्वामी आहे.
मनाला ओढत ओढत नेतो आणि म्हणतो बघ असं जर सिनेमाच्या गाण्यात नाचलो तर आपण नरकात जाऊ शकतो. वा वा वा, नरकात जाण्यासाठी काय वाजवा, नरकाचे गाणे. तुला माहिती नाही आपण भगवद्गीता वाचली, हे सर्व गोष्टी आपल्याला नरकात घेऊन जातात. हे नरकाचे गाणे आहेत. सिनेमाचे गाणे म्हणजे नरकाचे गाणे. समजत नाही का तुला? मनाला समजून सांगण्यासाठी एक कानाखाली वाजवावीच लागते. आपल्या मनाला थोडं कधी कधी सांभाळून बोलायचं आणि कधी कधी कानाखाली वाजवावं लागते. आता पाप कर्मापासून मन दूर राहू लागते आणि मन पण हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यामध्ये रुची, आवड निर्माण होते. एकदा का आवड निर्माण झाली, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. या जगाचे कर्तव्य करत करत, ऑफिसचं काम करत करत, शाळा करत करत, अभ्यास करत करत आपण भगवंताच्या नामाचा जप दररोज करत राहतो. सकाळच्या वेळी लवकर उठून जप झाला, आता दुपारच्या वेळी ऑफिसचं काम, शाळेचा अभ्यास. मन मात्र मागे भगवंताच्या नामात पूर्ण रमलेलं असते. आपण जरी कामात असलो तरी मन मात्र कृष्णामध्ये रमलेलं असते. आता यावेळी जरी कलियुग आला, कलियुगाचा काहीच प्रभाव होत नाही भक्तावर, काहीच प्रभाव होऊ शकत नाही. कारण की आता भक्ताचं मन हे भगवंताच्या नामात रमलेलं आहे आणि शरीर हे कामात रमलेलं आहे. भगवंताचं नाम मनामध्ये आणि काम हातामध्ये. कलियुगाचा काहीच प्रभाव पडत नाही अशा व्यक्तीवर. अशा वेळी हा भगवंताचा खरा भक्त मानला जातो. भक्तीमध्ये अशी उच्च अवस्था येते की मन 24 तास भक्तीमध्ये रमून जाते. हाती काम, मुठी राम आणि भगवंताचा नाम जप करत करत भगवंत इतके दया करतात, इतके कृपाळू आहेत, इतके करुणानिधान आहेत की हरे कृष्ण महामंत्राचा जो आयुष्यभर जप करतो त्याला या जन्माच्या शेवटी साक्षात दर्शन देतात. जो कोणी हरे कृष्ण महामंत्राचा दररोज जप करतो त्याला भगवंत साक्षात दर्शन देतात.